कुर्डवाडी शहरात महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केल्याने आरपीआयच्या वतीने मोर्चा काढण्यात आला। मंगळवार रोजी कुर्डवाडी शहरातील भरवस्तीत असलेल्या नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या आवारात डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा असून शिवजयंतीनिमित्त शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास सर्वत्र पोलीस बंदोबस्त असूनही अज्ञात इसमाने पुतळ्याची विटंबना केली असून बुधवारी सायंकाळी कुर्डवाडी शहरात तणावपूर्ण वातावरण होते। या घटनेची माहिती आरपीआयचे युवक शहराध्यक्ष जितेंद्र गायकवाड यांना समजताच त्या ठिकाणी मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी जमले होते। घटनेची माहिती पोलीस स्टेशनला समजताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी भेट देऊन शांतता प्रस्थापित केली। शिवजयंतीमुळे या दिवशी काही गोंधळ होऊ नये याची खबरदारी जितेंद्र गायकवाड यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी घेऊन शांतता प्रस्थापित केली। ज्या समाजकंटकाने हे कृत्य केले आहे आणि या कृत्याला जबाबदार असलेले प्रशासनाविरोधात पुरुषांसह महिलांनी घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा काढून अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या वरील अतूट प्रेमाची साक्ष अवघ्या शहरवासियांसह प्रशासनाला दिली। मोर्चाचा शेवट पोलीस स्टेशनला निवेदन देऊन झाले। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विटंबना करणाऱ्या समाजकंटकाला 8 दिवसात अटक करून त्याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा आणि या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे नगरपालिकेने बसवून द्यावे। आरपीआय शहर शाखेने शुक्रवारी कुर्डवाडी बंदचे आवाहन केले आहे। सदरील निवेदनाच्या प्रती नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच सोलापूर जिल्हाधिकारी यांना पाठविले असून या निमित्ताने कुर्डवाडी प्रशासनावर ताण आल्याचे दिसून येत आहे। सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची हा यक्ष प्रश्न शहरवासियांना नेमका पडला असेल यात दुमतच नाही आणि असा सूर कुर्डवाडी शहरातून ऐकायला मिळत आहे। विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डवाडी।